हॅलो स्टुडंट्स, मी प्राध्यापक रमेश कोल्हे. आज आपण ऑडिटिंग म्हणजेच अंकेक्षण या विषयाचे मराठी आणि इंग्लिश या दोनही लँग्वेजमधून काही MCQs बघणार आहोत. डिअर स्टुडंट्स, आपण फायनल इयर एक्झाम की जी MCQs टाईपची एक्झाम होणार आहे या एक्झामचं प्रिपरेशनच्या संदर्भात एक लेक्चर सिरीज घेऊन आलेलो आहोत. यापूर्वी देखील आपण काही लेक्चर्स अपलोड केलेले आहे. मग त्यामध्ये कॉस्टिंगचे लेक्चर आहे, त्याच पद्धतीने रेशो ॲनालिसिस, मार्जिनल कॉस्टिंग, इन्कम टॅक्स असे लेक्चर सिरीज आपण सुरू केलेले आहे. आणि हे सर्व लेक्चर्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे. एमलॉचे लेक्चर देखील त्यामध्ये आपण अपलोड केलेले आहे. सो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही सर्व लेक्चर सर्व व्हिडिओ बघू शकता. MCQच्या दृष्टिकोनातून हे स्पेशल लेक्चर सिरीज आपण सुरू केलेले आहे. सो जे विद्यार्थी नवीन असतील आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. फ्री ऑफ कॉस्ट आहे सबस्क्रिप्शन. तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्वरित त्याचं नोटिफिकेशन मिळेल. चला तर वेळ वाया न घालवता आपण आपल्या आजच्या विषयाला सुरुवात करूया. ऑडिटिंग म्हणजेच अंकेक्षण याचे MCQs. क्वेश्चन नंबर फर्स्ट बघा. प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ ऑडिटिंग इज डॅश डॅश. म्हणजेच अंकेक्षणाचे प्राथमिक उद्दिष्ट कोणते आहे? 1. टू डिटेक्ट फ्रॉड अँड एरर्स फ्रॉम द बुक्स ऑफ अकाउंट, म्हणजे चुका व अफरातफरींचा शोध घेणे. B. टू एक्सप्रेस ट्रू अँड फेअर ओपिनियन ऑफ बुक्स ऑफ अकाउंट, म्हणजेच नोंदणी पुस्तकांवर आपले सत्य व वास्तव मत मांडणे. डिअर स्टुडंट्स, आपण यामध्ये जे A, B, C आणि D हे जे ऑप्शन आहे यामध्ये रेड मार्क केलेला जो ऑप्शन आहे हे तुमचं ॲन्सर आहे. सो ॲन्सर ऑलरेडी आपण मार्क केलेलं आहे बघा. टू एक्सप्रेस ट्रू अँड फेअर ओपिनियन ऑफ बुक्स ऑफ अकाउंट, म्हणजेच नोंदणी पुस्तकांवर आपले सत्य व वास्तविक मत मांडणे हे प्राथमिक उद्दिष्ट आहे. लक्षात येते. आणि मग बघा बरं का, चुका आणि अफरातफरी शोधून काढणं म्हणजे टू डिटेक्टिंग फ्रॉड्स अँड एरर्स इज अ सेकंडरी ऑब्जेक्टिव्ह. व्यवस्थित समजून घ्या. प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह काय आहे तर नोंदणी पुस्तकांवर आपले सत्य व वास्तविक मत मांडणे हे अंकेक्षणाचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. टू एक्सप्रेस ट्रू अँड फेअर ओपिनियन. सेकंडरी किंवा दुय्यम स्वरूपाचं उद्दिष्ट काय तर सेकंडरी जे ऑब्जेक्टिव्ह आहे दॅट इज टू डिटेक्ट फ्रॉड अँड एरर्स. ओके, चुका आणि अफरातफरींचा शोध घेणे हे दुय्यम आहे, प्राथमिक लक्षात घ्या. पुढे जाऊया आपण. टाइप्स ऑफ ऑडिट ऑन द बेसिस ऑफ ड्युरेशन ऑर पिरियडिसिटी ऑर टाईम. एकच अर्थ झाला, ड्युरेशन म्हणा, पिरियडिसिटी म्हणा किंवा टाईम. याचा अर्थ कालावधीनुसार अंकेक्षणाचे प्रकार कोणते? पहिला आहे ॲन्युअल ऑडिट, सेकंड इंटेरिम ऑडिट, हाफ इयरली ऑडिट म्हणजेच वार्षिक अंकेक्षण, अंतर्गत अंकेक्षण किंवा सहामाही अंकेक्षण. सो यामध्ये तुमचं ॲन्सर आहे ऑल ऑफ दी अबव, वरीलपैकी सर्व. लक्षात ठेवायचं तुम्हाला, हे फार महत्त्वाचे प्रश्न आहे. तुम्हाला यासाठी सर्व जेवढे टाईप्स आहे सर्व टाईप्स एका पेजवर बघा. तुम्ही स्टडीला सुरुवात एक छान मायक्रो लेवलने करणं अपेक्षित आहे. जेवढे अंकेक्षणाचे प्रकार आहे हे त्यांचे हेड, म्हणजे उदाहरणार्थ आपण आता काय म्हटलं पिरियडिसिटीनुसार टाईप्स, तर त्याचे हेड्स त्यानुसार वेगवेगळ्या प्रकारानुसार तुम्ही हेड्स घ्यायचे, त्याचे टाईप्स घ्यायचे, असे एका पेजवर लिहून काढणं अपेक्षित आहे. एक्झामला सोपं होईल. पुढे जाऊया आपण. विच ऑफ द फॉलोइंग इज एरर ऑफ कोमिशन. खालीलपैकी कोणती कोमिशन म्हणजे सहचूक आहे? ठीक आहे. मग त्यामध्ये पहिली रॉंग पोस्टिंग ऑफ अमाऊंट, सेकंड पोस्टिंग ऑफ रॉंग साईट, पोस्टिंग इन रॉंग अकाउंट. सो ऑल ऑफ द अबव. कोमिशन म्हणजे की बाबा म्हणजे एक चूक दुसऱ्या चूकवर काय होतं, दुसरी चूक त्यासोबत घडते. या पद्धतीने सहचूक किंवा एरर्स ऑफ कोमिशन आपण याला म्हणू शकतो. क्लिअर आहे. सो रॉंग पोस्टिंग, तुम्ही चुकीच्या पद्धतीने पोस्टिंग केलं असेल, चुकीच्या साईटला पोस्टिंग केलं असेल किंवा चुकीचे अमाऊंट केले असेल, ह्या कोमिशन आहे. ओमिशन वेगळं आणि कोमिशन वेगळं लक्षात घ्या.
ओके, आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. डॅश डॅश एरर्स आर हार्ड टू डिटेक्ट फ्रॉम ट्रायल बॅलन्स. म्हणजेच खालीलपैकी कोणत्या चुका ट्रायल बॅलन्समधून शोधणं कठीण आहे. सो पहिले आहे एरर्स ऑफ ओमिशन, पूर्ण वगळणे. कोमिशन म्हणजे काय, तर एक चूक जी सहचूक आपण त्याला म्हणू शकतो. मात्र ओमिशन म्हणजे काय, तर पूर्णपणे वगळलं जाणं. ओके, कोमिशन वेगळं आहे आणि ओमिशन. कोमिशनमध्ये तुम्ही लिहिणार आहात. कोमिशन जेव्हा आम्ही म्हणतो, आपण पुन्हा क्वेश्चन नंबर 3कडे येऊया. कोमिशन या ठिकाणी तुम्ही रेकॉर्ड करणार आहात, मात्र या रेकॉर्डमध्ये चूक होऊ शकते. ओके, मग ही चूक काय असेल, चुकीच्या साईडला पोस्टिंग केलं आहे किंवा चुकीची अमाऊंट टेकली वगैरे. मात्र इकडे आपण जो क्वेश्चन नंबर 4 बघतो, या क्वेश्चन नंबर 4मध्ये आपण ओमिशन म्हणतोय. ॲन्सर जे आहे कंप्लीट ओमिशन. ओमिशन म्हणजे काय, वगळणे, पूर्णपणे वगळणे. कंप्लीट ओमिशन म्हणजे पूर्णपणे वगळणे. आणि अशा चुका शोधणं अवघड असतं, हार्ड टू फाइंड आउट. ओके, सो लक्षात घ्या. पुढे जाऊया आपण. ओके, अनइंटेन्शनल मिसस्टेटमेंट इन फायनान्शियल स्टेटमेंट मीन्स अनइंटेन्शनल मिसस्टेटमेंट. अंडरलाईन करणारं वाक्य अनइंटेन्शनल. अनइंटेन्शनल म्हणजे काही हेतू नाही आहे, नकळत चूक झाली. ओके, फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये नकळत चूक झाली, काही हेतू नव्हता चूक करण्याचा, मात्र नकळत चूक होऊन गेली. चूक आहे, माणूस म्हटल्यानंतर चूक होणार आहे. आणि जेव्हा अशी चूक नकळत होते, तेव्हा नकळत होणाऱ्या चुकांना एरर्स किंवा चुका असं म्हटलं जातं. लक्षात घ्या व्यवस्थित. नकळत जर चूक होत असेल तर त्याला चूक म्हणणार आहात. आणि जाणून बुजून, ओके, जाणून बुजून तुम्ही चूक करत असाल तर त्याला फ्रॉड म्हटलं जातं. ओके, लक्षात ठेवा. सो ॲन्सर इज एरर. When the same transactions is recorded twice in the books of original entry, the errors are called as. बघा काय म्हटलेलं आहे, एखादं सेम ट्रान्झॅक्शन आपल्या जे पुस्तक, नोंदणी पुस्तक आपण म्हणूया किंवा अकाउंटमध्ये 2 वेळेस रेकॉर्ड होतं. ओके, काही कारण आपण काय ट्रान्झॅक्शनचं रेकॉर्ड झालं ना, आपण वेगळ्या कामामध्ये काहीतरी एंगेज झालं आणि पुन्हा आपण रेकॉर्डिंगला सुरुवात केली. आणि अगोदर जे रेकॉर्ड केलेलं ट्रान्झॅक्शन होतं ते तुम्ही पुन्हा रेकॉर्ड केलं. 2 वेळेस एक सेम ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केलं, याला आपण एरर ऑफ डुप्लिकेशन म्हणजेच पुनर्नोंदणी किंवा प्रतिलिपीकरण असं म्हणतो. पुनर्नोंदणी, एकच ट्रान्झॅक्शन तुम्ही 2 वेळा लिहून ठेवलं आहे. ओके, पुढे जाऊया. नेक्स्ट, डॅश डॅश रेफर्स टू intentional misstatement or omission of disclosure of amount in financial statement. फार महत्त्वाचं यामध्ये स्टेटमेंट आहे इंटेन्शनल मिसस्टेटमेंट. इंटेन्शनल म्हणजे हेतुपुरस्सर, स्वतःला फायदा व्हावा या हेतूने जाणून बुजून हेतुपुरस्सर ज्या चुका केल्या जातात, जाणून बुजून चुका केल्या, हेतुपुरस्सर स्वतःला फायदा व्हावा या इंटेन्शनने चूक करणं, याला आपण फ्रॉड असं म्हणतो. इथे चुकून आपल्याकडनं एरर्स याच्यावरती रेड झालेलं आहे, बट ॲन्सर इज फ्रॉड. ॲन्सर लक्षात घ्या. सो ॲन्सर इज फ्रॉड. दिस इज अवर ॲन्सर. ओके, दिस इज अवर ॲन्सर. लक्षात ठेवा, फ्रॉड. जेव्हा तुम्ही एखादी चूक इंटेन्शनली करता, जाणून बुजून एखादी चूक करता, अशा चुकीस फ्रॉड असं म्हटलं जातं. क्लिअर आहे. जाणून बुजून इंटेन्शनल मिसस्टेटमेंट फ्रॉड, अनइंटेन्शनल मिसस्टेटमेंट एरर, अनइंटेन्शनल एरर आणि इंटेन्शनल फ्रॉड. जाणून बुजून चूक केली फसवणूक, आणि चुकून चूक झाली, नकळत चूक झाली, त्याला काय म्हणतो आपण, एरर्स. लक्षात द्या. सो ॲन्सर इज फ्रॉड. ओके, पुढे जाऊया आपण. टाईप्स ऑफ फ्रॉड्स आर, फसवणुकीचे प्रकार. फर्स्ट आहे एम्बल्समेंट ऑफ कॅश म्हणजे पैशांचा अपहार करणे. सेकंड, मिसॲप्रोप्रिएशन ऑफ गुड्स म्हणजे वस्तूंचा अपहार करणे. थर्ड, मॅनेजमेंट फ्रॉड म्हणजे व्यवस्थापकीय चुका. सो चुकांचे किंवा फ्रॉड टाईप्स ऑफ फ्रॉड म्हणतो आहे आपण, म्हणजे फसवणुकीचे प्रकार. सो वरील सर्व हे फसवणुकीचे प्रकार आहे. ॲक्च्युअल जो पैसा आहे, पैशांचाच अपहार करणं किंवा वस्तू आहे,
चांगल्या कॉस्टली वस्तू असेल याचा अपहार करणे, या सर्व मॅनेजमेंटच्या चुका ज्या असतील, कमी प्रॉफिट दाखवणे किंवा बॅलन्स शीट फुगवून दाखवणे वगैरे वगैरे, ह्या सर्वच्या सर्व फ्रॉड या कन्सेप्टमध्ये येतात. सो आन्सर इज ऑल ऑफ दी अबव. पुढे जाऊया. टाइप्स ऑफ मॅनेजमेंट फ्रॉड आर. व्यवस्थापन फसवणुकीचे प्रकार. फर्स्ट, शोविंग मोर प्रॉफिट दॅन ॲक्च्युअल. वास्तविकपेक्षा अधिक नफा दर्शविणे. सेकंड, शोविंग लेसर प्रॉफिट दॅन ॲक्च्युअल. ॲक्च्युअलपेक्षा म्हणजे वास्तविकपेक्षा कमी नफा दाखविणे. आणि तिसरं, फॉल्सिफिकेशन ऑफ अकाउंट, म्हणजे अकाउंट्समध्ये खोट्या पद्धतीने मांडणी करणं, चुकीच्या पद्धतीने मांडणी करणं. सो हे सर्व ए, बी आणि सी हे व्यवस्थापन चुकांचे प्रकार आहे, फसवणुकीचे प्रकार आहे. हे फ्रॉड्स आहे, फसवणुकीचे प्रकार आहे. क्लिअर आहे. पुढे जाऊया आपण. टाइप्स ऑफ ऑडिट ऑन द बेसिस ऑफ ओनरशिप. मालकीच्या आधारावर अंकेक्षणाचे प्रकार. पहिला, प्रायव्हेट ऑडिट. सेकंड, गव्हर्मेंट ऑडिट. थर्ड, ॲन्युअल ऑडिट. तर लक्षात ठेवा, मालकीनुसार दोन प्रकार इथे दिसतील तुम्हाला. ए, प्रायव्हेट ऑडिट म्हणजे खाजगी अंकेक्षण. बी, गव्हर्मेंट ऑडिट म्हणजे सरकारी अंकेक्षण. हे दोघंही मालकीच्या आधारावरती अंकेक्षण आहे. सो आन्सर इज डी, बोथ ए अँड बी. क्लिअर आहे. ॲन्युअल ऑडिट हे पिरियडिसिटीनुसार आहे, कालावधीनुसार आहे. पुढे जाऊया. रेकॉर्ड ऑफ ऑल डिटेल्स ड्युरिंग द प्रोसेस ऑफ ऑडिट केप्ट बाय द ऑडिटर इज नोन ॲज. म्हणजे काय? अंकेक्षण करताना अंकेक्षकाने नोंदविलेल्या विविध गोष्टींचे संकलन. म्हणजे अंकेक्षण करतोय आणि जेव्हा अंकेक्षण करताना अंकेक्षक काही बाबी नोंद करून ठेवतो, नोंदणी करून ठेवतो, याला काय म्हटलं जातं? किंवा ज्या ठिकाणी नोंद करतो त्यास काय म्हटलं जातं? सो दॅट इज ऑडिट नोटबुक. म्हणजेच अंकेक्षण टिपणवही म्हणा किंवा नोंदवही म्हणा. लक्षात ठेवायचं, इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट. बारीक बारीक कन्सेप्ट्स तुम्हाला स्टडी करायचे आहे. हे एक सॅम्पल MCQ टाईप आहे. सो तुम्ही बघा, यानुसार तुम्ही या पॅरलल इतर देखील प्रश्नांचा पाठपुरावा करणं अपेक्षित आहे. पुढे जाऊया आपण. व्हॉट इज CAAT? सो त्याचा फुल फॉर्म आहे बघा, आपण बीमध्ये रेड केलेला आहे. कम्प्युटर असिस्टेड ऑडिट टेक्निक, म्हणजे संगणक सहाय्यक अंकेक्षण तंत्र. लक्षात ठेवायचं, हे स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. याच पद्धतीने इतर देखील जे क्वेश्चन आहे याचाही स्टडी करा. पुढे जाऊया आपण. टू चेक अँड व्हेरीफाय एव्हरी ट्रान्झॅक्शन ऑफ ऑर्गनायझेशन विथ द हेल्प ऑफ वाउचर्स इज नोन ॲज. काय अर्थ याचा? व्यवसायातील प्रत्येक व्यवहार पावतीद्वारे तपासणीच्या व सत्यापनाच्या पद्धतीला टिंबटिंब असे म्हणतात. सो वाउचिंग किंवा प्रमाणन म्हणजे प्रत्येक पावतीद्वारे आम्ही चेक करतोय, प्रत्येक पावतीद्वारे त्याचं अंकेक्षण करतोय. ओके. चेक अँड व्हेरिफिकेशन ऑफ द एव्हरी ट्रान्झॅक्शन विथ द हेल्प ऑफ वाउचर. वाउचरची मदत घेऊन आम्ही प्रत्येक ट्रान्झॅक्शनची काय करतोय? व्हेरिफिकेशन करतोय, चेक करतोय. दॅट इज वाउचिंग म्हणजेच प्रमाणन. आता बघा, या ठिकाणी प्रमाणन आपण ह्या प्रश्न टाकलेला आहे. मग तुम्ही प्रमाणन हा प्रश्न पाठ करून इथंच थांबणं अपेक्षित आहे का? तर नाही. तुम्ही व्हेरिफिकेशन म्हणजे सत्यापन म्हणजे काय ही माहिती घ्या. व्हॅल्युएशन म्हणजे मूल्यांकन म्हणजे काय याची माहिती घ्या. ओके. ह्या सर्व व्हेरिफिकेशन, व्हॅल्युएशन, वाउचिंग तिघही कन्सेप्ट तुम्ही समजून घेणं अपेक्षित आहे MCQ एक्झामसाठी. मराठीमध्ये मराठी मुलांसाठी जे मराठी लँग्वेजमधून पेपर देणार त्यांच्यासाठी सत्यापन, मूल्यांकन आणि प्रमाणन ह्या कन्सेप्ट समजून घ्या. आपल्या लँग्वेजमध्ये समजून घेत चला. नुसते MCQ पाठ करून होणार नाही. तुम्हाला ह्या कन्सेप्ट अंडरस्टँड करून घ्यावे लागतील, जेणेकरून येणाऱ्या एक्झामसाठी तुम्ही तयार असाल. चला तर पुढे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन. AAS 5 डील्स विथ, म्हणजे AAS 5 कशाशी संबंधित आहे? AAS 5 मीन्स ऑडिटिंग ॲश्युरन्स स्टँडर्ड. 5 कशाशी रिलेटेड आहे? तर ऑडिट एव्हिडन्स, अंकेक्षणाचा पुरावा. ओके. पुढे जाऊया आपण. AAS 3 दॅट इज डॉक्युमेंटेशन म्हणजेच कागदपत्रे. बघा, तुम्हाला जेवढे AAS म्हणजे ऑडिटिंग ॲश्युरन्स स्टँडर्ड जेवढे दिलेले आहेत तुमच्या सिलेबसमध्ये, या सर्व स्टँडर्डला एका पेजवरती घ्यायचे आहेत तुम्हाला आणि त्याची स्टडी करायचं आहे.
ऑडिट एव्हिडन्स म्हणजे काय, ऑडिट प्लॅनिंग म्हणजे काय, या प्रत्येक कन्सेप्टचा तुम्हाला स्टडी करायचा आहे. आपण एक सॅम्पल क्वेश्चन सिरीज घेऊन आलेलो आहोत. सर्व प्रत्येक पॉईंटवर प्रश्न बनवणं एवढं शक्य नाही आहे, कारण असं म्हटलं तर 1000 एक प्रश्न तयार होतील. यापेक्षा एक सोपी गोष्ट म्हणजे आपण काय करावं की जो पॉईंट दिसतोय, आता उदाहरणार्थ इथे तुम्हाला 4 दिसत आहे, ऑडिट एव्हिडन्स, ऑडिट प्लॅनिंग. मग काय बाबा हे ऑडिट एव्हिडन्स काय प्रकार आहे, ऑडिट प्लॅनिंग काय प्रकार आहे, हे सर्व तुम्ही बघणं अपेक्षित आहे, त्याचा स्टडी करणं अपेक्षित आहे. पुढे जाऊया. कॅपिटल एक्सपेंडिचर्स आर टेकन ॲज अ रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, धिस इज डॅश डॅश टाईप ऑफ एरर. म्हणजे काय झालेलं आहे बघा, काय म्हणतोय, कॅपिटल एक्सपेंडिचरची नोंद ही रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणून केली तर ही कोणत्या प्रकारची चूक आहे. सो इट इज अ एरर ऑफ प्रिन्सिपल, तात्विक चूक. कारण उदाहरणार्थ आपण घेऊया मशिनरी परचेस. सो मशिनरीसाठी जो खर्च होतो आहे दॅट इज कॅपिटल एक्सपेंडिचर, आणि तुम्ही त्या एक्सपेंडिचरला रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणताय. किंवा इन्स्टॉलेशन चार्जेस ऑफ द मशिनरी दॅट इज कॅपिटल एक्सपेंडिचर, कारण मशिनरीच्या कॉस्टमध्ये ॲड होणार आहे आणि तुम्ही त्याला प्रॉफिट अँड लॉसला दाखवताय, याचा अर्थ इट इज अ एरर ऑफ प्रिन्सिपल, तर तात्विक चूक आपण असं म्हणतो. डिअर स्टुडंट्स, जेव्हा तुम्ही ऑडिटचे जेवढे टाईप्स दिलेले आहे या टाईपचा आपल्या लँग्वेजमध्ये अंडरस्टँड करून घ्याल तेव्हा तुम्हाला इझी होणार आहे. पाठ करायचं नाही आहे, घोकमपट्टी नाही करायची आहे, तर हे अंडरस्टँड करून घ्यायचं आहे. आणि ज्या ज्या गोष्टी तुम्हाला डाऊट येतील तुम्ही आपल्या खाली जे कमेंट्स बॉक्समध्ये जाऊन एखादा तुम्हाला कन्सेप्ट नाही समजली ती कन्सेप्ट मला कमेंट करत चला, मी त्याच्यावर सेपरेट व्हिडिओ तुम्हाला टाकत चालेल. ठीक आहे. मात्र प्रत्येक कन्सेप्टचं तुम्हाला डिटेल स्टडी करणं अपेक्षित आहे, अंडरस्टँड करून घेत चला. आता इथे तुमचे घोकमपट्टी किंवा पाठांतर कामं येणार नाही आहे, अंडरस्टँड करायचं आहे, समजून घ्यायचं आहे. पुढे जाऊया आपण. डॅश डॅश इज अ कम्प्लीट एक्सप्लेनेशन ऑफ सर्टन आयटम अँड कॉन्टिंजेंट अपॉन द इफेक्टिव्ह इंटरनल कंट्रोल अँड इंटरनल चेक. सो स्टँडर्ड ऑडिट किंवा प्रमाणित ऑडिट. बघा, कम्प्लीट एक्झामिनेशन ऑफ सर्टन आयटम, काही विशिष्ट आयटमचं आपण डिटेलमध्ये सखोल, कम्प्लीट म्हणजे काय, सखोल त्याचं अंकेक्षण करतो. सखोल अंकेक्षण म्हणजेच प्रमाणित अंकेक्षण. प्रत्येक गोष्टीचं सखोल, काही विशिष्ट आयटमचं सखोल अंकेक्षण जेव्हा करतो आम्ही त्याला प्रमाणित अंकेक्षण म्हणजे स्टँडर्ड ऑडिट असं म्हटलं जातं. ओके. बघा, इथे पुन्हा तुम्हाला खाली बॅलन्स शीट ऑडिट दिसेल, पोस्ट वाउच ऑडिट दिसेल, याचा देखील तुम्ही स्टडी करणं अपेक्षित आहे. पुढे जाऊया. डॅश डॅश इज अन ऑडिट वेअर द ऑडिटर चेक ईच अँड एव्हरी ट्रान्झॅक्शन राईट फ्रॉम इट्स ओरिजिन इन द बुक्स ऑफ प्रायमरी एंट्रीज टिल दे आर पोस्टेड. म्हणजे डॅश डॅश या अंकेक्षणात, अंकेक्षण प्रत्येक व्यवहाराच्या मुळापासून तपासणी करतो. मग प्रायमरी बुकपासून ते शेवटच्या एंट्रीपर्यंत प्रत्येक एंट्रीचं सखोल तपासणी जेव्हा अंकेक्षण करत असतो यास पोस्ट अँड वाउच ऑडिट, सखोल अंकेक्षण असं आपण म्हणतो. ओके. पुढे जाऊया. इंटरनल ऑडिट ऑल्सो रेफर ॲज, अंतर्गत अंकेक्षणाला डॅश डॅश म्हणून ओळखलं जातं, दॅट इज ऑपरेशनल ऑडिट. ठीक आहे. म्हणजे कार्य ऑडिट किंवा कार्यान्वित ऑडिट किंवा आपण त्याला म्हणूया कंटिन्यूअस, जे कार्य करत असताना जे अंकेक्षण केलं जातं दॅट इज ऑपरेशनल ऑडिट. इंटरनल ऑडिट की इंटरनल मॅनेजमेंटच्या दृष्टिकोनातून मॅनेजमेंट स्वतः पुढाकार घेऊन इंटरनली ऑडिट करून घेतं, त्यास इंटरनल ऑडिट असं म्हणतो. हे तुम्हाला व्यवस्थित एकेकाचा स्टडी करणं अपेक्षित आहे. आजसाठी आपण 20 क्वेश्चन घेऊन आलो होतो. मी पुन्हा तुम्हाला सांगतोय, तुमच्या हातामध्ये आता फक्त 7 ते 8 दिवस राहिलेले, याचा प्रॉपर तुम्ही टाईम टेबल बनवा आणि ह्या टाईम टेबलनुसार प्रत्येक पॉईंटचं, जसं आम्ही सब्जेक्टिव्ह म्हणजे ब्रॉड क्वेश्चन टाईपने जसं स्टडी करतो तसा चालणार नाही. आता तुम्हाला काय करायचं आहे तर स्टडी करताना, वाचत असताना काही महत्त्वाची कन्सेप्ट वाटली की ती एक साईडला नोंद करून घ्यायची आणि वाचायचं आहे. फक्त वाचताना तुम्हाला अंडरस्टँड करून घ्यायचं आहे. म्हणजे चूक म्हणजे काय, अफरातफर म्हणजे काय, ओके, व्हॉट इज मीन बाय फ्रॉड, व्हॉट इज मीन बाय एरर, हे आपल्या लँग्वेजमध्ये समजून घ्या, जेणेकरून तुम्हाला ऑप्शन असणार आहे. आणि जेव्हा तुम्हाला अंडरस्टँड असेल, त्याचा अर्थ माहिती असेल, तुम्हाला असणाऱ्या ऑप्शनमधून चॉईस करणं सोपं जाईल. आणि त्या पलीकडे जाऊन मी सांगतो,
जर एखादा पॉईंट एखादा मुद्दा तुम्हाला नाहीच समजला तर खाली आपल्या लेक्चरच्या तिथे कमेंट बॉक्समध्ये तो पॉईंट तो मुद्दा मला सांगत चला, मी त्याच्यावरती नक्की तुम्हाला पुढे व्हिडिओ बनवून तुम्हाला त्या ठिकाणी लेक्चर्स देण्याचा प्रयत्न करेल. थँक्यू स्टुडंट्स. थांबूया आपण.